वजन वाढू नये, शुगर वाढू नये म्हणून तुम्ही देखील तुमच्या आहारातील भात बंद केला आहे का? नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जी लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर ती सुरुवातीला सर्वप्रथम काय करतात तर भात बंद करतात. तर मित्रांनो, तसं करण्याची गरज नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने भात बनवला किंवा अशा तांदूळ जर या प्रकारचा वापरला, अशा पद्धतीने भात बनवून जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवला तर तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. म्हणजे वजन देखील वाढणार नाही आणि शुगर देखील वाढणार नाही. तर बऱ्याच देशामध्ये आपण पाहतो की तिथला मुख्य आहार जो आहे हा तांदूळच असतो, पण तरी देखील तिथली लोक ही खूप जाड आहेत का? तर नाही. त्यामुळे याच्यावरूनच आपल्याला समजतं की फक्त भात खाल्ल्याने तर वजन वाढत नाही किंवा शुगर वाढत नाही. तिथला तर मुख्य आहार तोच आहे आणि दोन्ही वेळेला देखील ते त्यांच्या आहारामध्ये भाताचा, तांदळाचा समावेश करतात, तरी देखील ती लोक जाड नाही. तर मग आपण पण कशा पद्धतीने भात बनवला किंवा तांदूळ कुठला वापरला, तांदूळ नवा वापरावा की जुना वापरावा, तर ह्या सर्व गोष्टी या सर्व ह्याच्यावरती मॅटर करतात किंवा त्याच्यावरती देखील आपलं वजन वाढण्याचं अवलंबून असतं. तर मग सर्वप्रथम पाहूया की तांदूळाबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. तर तांदूळ जो आहे हा एक शुभ म्हणजे एक मंगलदायी असा एक धान्य वर्ग आहे. आपण कुठल्याही कार्याला सुरुवातीला तांदूळ म्हणजे अक्षतापासून याची सुरुवात करतो. तर असा हे तांदूळ म्हणजे मंगलदायी आहे. आणि आयुर्वेदामध्ये देखील सुरुवातीला धान्य वर्गामध्ये तांदळाचं वर्णन आलेलं आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार 60 दिवसांमध्ये तयार होणारा षष्टिक शाली याच्या नावातच आहे. म्हणजे जो तांदूळ 60 दिवसांमध्ये तयार होतो असा षष्टिक, आणि हाच श्रेष्ठ देखील सांगितलेला आहे आणि पचायला देखील हा हलका आहे. पण सध्या तो अवेलेबल नाही. तर मग आपण काय वापरू शकतो याच्याऐवजी? तर हातसडीचा तांदूळ आहे किंवा बऱ्याच खेडेगावामध्ये रॅशनचा तांदूळ असतो. तर हे दोन्ही तांदूळ पचायला हलके आहेत. रॅशनचा तांदूळ देखील हा अनपॉलिश्ड म्हणजे कमी पॉलिश असल्यामुळे तो पचायला हलका आहे. त्यातली पोषण मूल्ये ही बऱ्यापैकी टिकून असतात. हातसडीचा जो तांदूळ आहे हा देखील चांगला तांदूळ असतो, पचायला हलका आहे. हातसडीचा म्हणजे याच्यामध्ये हाताने कुटून ह्याची साल वेगळी केलेली असते, त्यामुळे ह्याला हातसडीचा असं म्हणतात. हा देखील तांदूळ पचायला हलका आणि याचे पोषण मूल्य देखील अगदी पूर्ण प्रमाणामध्ये असतात. तर हा तुम्ही तांदूळ वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी ब्राऊन राईस असं देखील वापरतात, पण ब्राऊन राईस जो आहे तो हा शिजायला आणि पचायला देखील जड आहे, त्यामुळे आपण हा न वापरलेलाच बरा. तसेच आजकाल आपण बाजारामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकाराचा तांदूळ पाहतो. म्हणजे की कोलम, इंद्रायणी, काली मूछ किंवा बासमती ही काही सुगंधी तांदूळ आपण वापरतो. तर ही बऱ्यापैकी पॉलिश असतात. पण आता आपण दुसरं म्हणजे सध्या काही आपल्याला ऑप्शन नाही, तर मग आपण जो तुमच्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला जो इझिली अवेलेबल असेल तर तो तांदूळ तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये वापरू शकता. मग पण हा जो तांदूळ आहे हा तुम्ही नवीन वापरावा की जुना? तर तांदूळ जो आहे तो जुनाच वापरलेला चांगला. कारण हा जुना जो तांदूळ आहे ह्याच्यामध्ये कालसंस्कार होतो. काळामुळे त्याच्यामध्ये काही बदल होतात आणि त्यातली पोषण मूल्य देखील चांगले होतात. कालसंस्कार हा आहे. त्यामुळे आयुर्वेद शास्त्रानुसार 1 वर्षापूर्वीचे जुने धान्य जर वापरले तर ते आपल्याला पचायला हलके असतात. त्यामुळे आपण जुना तांदूळ शक्यतो प्रेफर करावा. पण आपल्याकडे जर नसेल अवेलेबल तर तुमच्याकडे जो आहे म्हणजे नवीन देखील तांदूळ तुम्ही या पद्धतीने बनवलात समजा भात त्याचा, तर त्याचे म्हणजे आपल्याला गुणधर्म, त्याचे दोष आपण कमी करू शकतो. तर आता पाहूयात की भात बनवायचा कसा. तर मुख्यतः तांदूळ स्वच्छ धुवायचे. सुरुवातीला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे, ते सुकवावेत, सावलीमध्ये ते सुकवून घ्यावेत. आणि असे सुकलेले जे तांदूळ आहेत हे थोडेसे कढईमध्ये परतून घ्यावेत. अगदी थोडंसं एखादी थेंब तूप टाकून
ते हलके भाजून घ्यावेत, जेणेकरून त्याच्यामधलं स्टार्च वगैरेचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि भाजून घेतल्यामुळे तो पचायला देखील हलका होईल. त्यामुळे तांदूळ भाजला की नंतर तो थंड होऊ द्यावा आणि त्याच्यामध्ये इकडे दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण गरम पाणी करावं. त्याच्यामध्ये 2 मिरे, 2 लवंगा आणि तेजपत्ता असं टाकून आपण ते जे उकळलेलं पाणी आहे तर ते उकळलेलं पाणी वापरून आपण भात शिजवावा. आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो भात जो आहे हा पातेल्यात शिजवावा आणि त्याच्यामध्ये मीठ न टाकता शिजवलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भात बनवा आणि अशा पद्धतीने बनवलेला भात जो आहे हा पचायला हलका आहे आणि तुमचं वजन देखील वाढणार नाही आणि शुगर वाढणार नाही. तर मग आता ह्या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या, तर एकतर जुना तांदूळ वापरावा. दुसरी गोष्ट, भात हा कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवावा आणि कमी पॉलिश असलेला तांदूळ तुम्ही वापरला तर ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला देखील आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर नातेवाईक, आप्तेष्ट मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही देखील आजपासून अशा पद्धतीने भात बनवणार ना, हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. थँक्यू.